तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुण्यातील काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदाचं बदलतं वार आपल्याला पाहायला मिळते. आता शहराध्यक्षी नवीन जबाबदारी प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांच्याकडे दिलेली आहे. नवनिर्वाचित शहराध्यक्ष असलेल्या दीप्ती चौधरी सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यासोबत चर्चा करू. ताई, काँग्रेसने एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती दिली आहे. शहराध्यक्षपदाची माळ सध्या तुमच्या गळ्यात पडली. निश्चितपणाने सुरुवातीला मी जे आमचे वरिष्ठ नेते आहेत ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे त्या सर्वांचा आभार मानते. त्याच्यामध्ये राहुलजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे जे असतील, त्याचप्रमाणे बंटी पाटील साहेब, सपकाळ साहेब, विश्वजित कदमजी, हे सर्वांनीच खूप सहकार्य केलं आणि जे विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. तर ही काँग्रेसची धुरा मी माझ्या अंगावर घेत असताना मी युवकांचा विश्वास, महिलांची सुरक्षा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. आणि काँग्रेस हे मजबूत करणं, काँग्रेस काँग्रेस पक्ष हा फक्त पक्ष नाही आहे, तर ते एक विचारधारा आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोचणं आणि काँग्रेस पक्ष मजबूत करणं आणि गतवैभव जे आहे काँग्रेसचं ते पुन्हा त्यांना प्राप्त करून देणं, यासाठी मी प्रयत्नशील राहणार. यापूर्वी खरं तर आमदार म्हणून तुम्ही काम केलं आहे. आता शहराध्यक्षपदाची जबाबदारी येते. पुणे शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी खरं तर तुमच्याकडे आहे. सध्या शहरातली साऱ्या गोष्टी बघितल्या तर गुन्हेगारी सातत्यानं वाढते. अनेक समस्या किंवा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवरती काँग्रेसचा आवाज म्हणून नक्की काय तुमची ध्येय आणि धोरणं असणार आहेत? सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणून आम्ही निश्चितपणाने रस्त्यावर उतरणार आहोत, आंदोलन करणार आहोत. कारण महिला सुरक्षित नाही आहे. आपण बघतोय की प्रत्येक कुठलंही गाव घेतलं तरी त्या ठिकाणी महिला सुरक्षित नाही आहेत. हा खूप मोठा प्रश्न आहे. आम्ही लवकरच सीपींची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांना निवेदन तर देणारच, परंतु रस्त्यावर मात्र उतरणार आहोत. त्याचप्रमाणे अनेक प्रश्न आहेत पुणे शहराचे. मी महापौर राहिल्यामुळे मला त्या प्रश्नांची जाणीव आहे. सगळ्यात गंभीर प्रश्न कुठला असेल तर तो ट्रॅफिकचा आहे. त्याचप्रमाणे असमानता पाण्याविषयीची ती आहे. अशा अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीची समस्या आहे, युवकांना रोजगार नाही आहे. अशा अनेक समस्या आहेत की ज्या आहे त्या आम्ही काम करत असताना निश्चितपणाने लोकांचे, सर्वसामान्यांचे, युवकांचे सर्वांचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन उभं करू. आताच विषय निघाला, तुम्ही सांगितलं की महापौर म्हणून सुद्धा मी काम केलं आहे. 2 दिवसापूर्वीच म्हणजे आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आम्हाला निधी मिळत नाही, यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. एकंदरीतच सध्या महानगरपालिकेचं चित्र असं आहे की सत्ताधारी पक्षामधले असलेल्याच नगरसेवकांना निधी भेटत नाही. तर मग विरोधक नगरसेवकांचं काय? तर समन्वयाचा अभाव हा आपल्याला दिसतोय. म्हणजे सत्ताधारी पक्षामध्येच समन्वयाचा अभाव आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा कुणाला निधी जास्त, कुणाला कमी, अशा प्रकारचं भावना आहे. आणि आम्ही तर विरोधात आहोत. त्यामुळं त्यांनी नेहमीच त्यांनी असं केलेलं आहे की त्यांना जास्त निधी आणि विरोधी पक्षाला कमी निधी. तर मला वाटतं आपलं पुण्याचं हे जे सांस्कृतिक शहर आहे, आपण एक विचारांचं शहर आहे, तर मला वाटतं या ठिकाणी अशा गोष्टी होता कामा नये. या ठिकाणी सर्वांना सारखा न्याय या ठिकाणी दिला गेला पाहिजे. ताई, शेवटचा प्रश्न विचारतो. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या 10 दिवसामध्ये 3दा दर वाढ झाली आहे. ग्रामीण भागातलं चित्र बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही. त्यामुळं शेतकरी अगदी रांगा लावून त्या ठिकाणी उभा आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न खरोखरच म्हणजे हवालदिल झालेला शेतकरी आहे या आपल्या महाराष्ट्रामधला. आणि हे जे डिझेल आणि जो काही तुटवडा आहे, डिझेलचा असेल, पेट्रोलचा असेल, गॅसचा असेल, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जे वेळापत्रक असतं शेवटी खर्चाचं ते कोलमडून पडलेलं आहे. आणि प्रत्येक म्हणजे जी वाढ होती आतापर्यंत 3दा भाववाढ झाली ना, असं म्हणतायत तज्ज्ञ लोक की 122 रुपयांपर्यंत जाणार आहे डिझेलचे भाव. तर असं झालं तर मला वाटतं निश्चितपणाने सर्व म्हणजे हा फटका जो आहे हा सर्वसामान्य जनतेला शेवटी बसणार आहे. मग त्याच्यामध्ये भाजीपाल्याची वाढ होणार, सगळ्या सामान्यांची सगळी वाढ त्यानिमित्ताने होणार आहे. तर मला वाटतं इथे सरकारला म्हणजे सरकारने या ठिकाणी जे हे निर्णय घेत आहेत, मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. त्यांची सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि ते सर्वजण त्यांचे सांगतायत की नाही असं कुठेच तुटवडा नाही आहे, कुठेच नाही आहे. म्हणजे गॅसचं सुद्धा सांगत होते की काँग्रेसने उभं केलं आहे. तर मला हे दुर्दैवी वाटतं की हे हास्यास्पद आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस होरपळतो आहे ह्या
महागाईमुळे तो लाईनमध्ये उभा आहे हे सांगतायत. म्हणजे कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं हे मला वाटतं खूप दुर्दैवी ही गोष्ट आहे आणि निश्चितपणे याचा खूप मोठा परिणाम या जनतेवर होणार आहे आणि जनतेमध्ये त्यामुळे खूप मोठा रोष भाजपच्या विरोधात आहे आणि तो पुढच्या काळामध्ये वाढत जाणार आहे. कारण जनतेच्या हिताच्या विरोधातले निर्णय सर्व हे सरकार आता घ्यायला लागले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता समस्यांचं माहेरघर झालं आहे. महिलांचे अनेक प्रश्न सातत्यानं ऐरणीवरती आलेत आहेत आणि महिलांच्या प्रश्नांवरती आम्हाला काम करायचे आणि पुण्याचा चेहरा बदलायचा आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.